तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या तुझा होळीचा काय प्लॅन आहे? झी मराठीवर मी होळी खेळते आणि झी मराठी परिवार हा माझा परिवार आहे आणि आम्ही सगळे महासंगम करणार आहोत आणि तुम्ही बघताय महासंगम आहे मोठा. सो त्या निमित्ताने आम्ही करतोय. सो गंमत येते मला. खरं तर हा जो महासंगम आहे त्याच्यात गमती जमती एवढ्या आहेत की आम्ही होळी करतो, आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करतो, त्यात आमचं काहीतरी अजून काहीतरी गंमत असणार आहे, परफॉर्मन्स असणार आहे. ते कसे असणार आहेत, काय असणार ते बघायला तर गंमत येणार तुम्हाला. सो ते आहेत आणि त्यासाठी एक्सायटेड, कारण की आता सध्या रिसेंट अजून रिहर्सल झालेली नाही. आता रिहर्सल करू आम्ही आणि त्या सगळा मोठा तामझाम केलेला आहे, तर मजा येते. खरं तर सगळेच छान कलर आहेत, तर पण मला पर्पल कलर खूप आवडतो आणि जनरली सगळे रंग छान आहेत. सगळे रंग आनंद देणारे वाटतात मला. नेहमी रंग इंद्रधनुष्य बघितल्यावर आपल्याला आनंद होतो, तसा आनंद देणारे वाटतात. सो पण पर्पल रंग माझा खूप फेवरेट आहे. लहानपण जर मला लहानपणीची पूर्वा केलं तर मला पाण्याची पण होळी आवडेल आणि कलर्सची पण आवडेल. आणि आता मोठ्या पूर्वा म्हणजे आता थोडे बदलत जातात आपल्या आवडीनिवडी बदलत जातं, सगळं बदलत जातं. थोडा स्किन खराब होते हे कळायला लागलं अचानक. लहानपणी तर स्किन खराब होते, काय खराब होते हे माहीत नसायचं, पण आता ते होतंय. पण दोन्ही प्रकारच्या गोष्टी मला खूप आवडायच्या. काही नाही, सगळे घरी यायचे होळी खेळायला, गमती जमती व्हायच्या. हेच काय ते आता ते सगळं कमी झालंय, पण लहानपणी सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना रंग लावायचे, हेच काय ती गंमत होती. खरं तर होळी हा सण असा आहे की ज्या काही वाईट गोष्टी असतात, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या होळी जेव्हा लागते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी दहन करायच्या, ह्या गोष्टी माहीत असतात. मग सगळे कोणाकोणाचे राग, रुसवे, फुगवे, चिडचिड सगळं झालं असेल ते त्या होळीत दहन करा आणि नव्याने सुरुवात करा गोष्टींची. थंडी संपून उन्हाळा सुरू झालेला असतो त्या दरम्यान. सो सगळ्या गोष्टी छान छान होणार आहेत, छान छान होणार असतातच, त्यासाठी त्या गोष्टी असतात. सो तसंच करत राहा आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नवशक्तीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा.